सकाळी उठलं की पटकन जे आहे ते स्वतःचं आवरायचं आणि त्यानंतर लगेच जे आहे ते येऊन किचनमध्ये स्वयंपाकाला लागायचं। आता स्वराजला जरी सुट्ट्या असल्या तरी यांना मात्र लवकर जावं लागतं, त्यामुळे उठल्याबरोबर स्वयंपाक हा माझा ठरलेला आहे। आता यामध्ये काही बदल होणार नाही असंही मला तरी वाटते। त्यानंतर मग अर्धी जास्त स्वयंपाकाची तयारी केली आणि चहा ठेवून घेतला। माझे दोन्ही चिल्ले पिल्ले मस्त झोपलेली होती आणि त्यामुळे थोडी घरात शांतता होती। नंतर मग छान असं सकाळचं जे आहे ते वातावरण होतं, नंतर चहा वगैरे घेऊन घेतला आणि पुन्हा जे आहे किचनमध्ये आली। आता बाकीचे जर किचनचा स्वयंपाक वगैरे बाकीचा राहिला होता तो करून घेतला आणि सकाळी जर पटकन स्वयंपाक वगैरे झाला ना तर बाकीचे कामं आटपायला आपल्याला सोपं जातं असं मला तरी वाटते। म्हणून मग बाकीचं मी स्वयंपाक वगैरे सगळं जे आहे ते बनवूनच घेते त्यावेळेला। आणि मग मुलं उठली की त्यांच्याच मागे आपले सगळे धावपळ चालू असते, त्यांचं चहा दूध नाश्ता जे असतं ते सगळं। आणि विराचं तर सकाळी उठलं की त्याला थोडा वेळ काय होईना पण माझ्याबरोबरच घालवायचं असते। नंतर दोन्ही मुलांना तयार केलं आणि मी तयार झाले आणि आम्ही निघालो होतो बाहेर तिघं मायलेकं। आणि आम्ही जेव्हा बाहेर निघायला लागतो ना तर तेव्हा आमच्या विराचं चालू असतं की मलाच ते लॉक लावायचं आणि स्वरासोबत राहिला की त्याचं टेन्शन मला थोडं कमी असतं। आणि कधी कधी मात्र भांडतातही। मस्त ऑटोमध्ये आम्ही तिघं मायलेकं आलो आणि इथे आयुर्वेदिक विद्यालयामध्ये आलो होतो। तिथून मला ज्या मुलांसाठी सुवर्णप्राशनचा जो ड्रॉप आहे तो घ्यायचा होता, मग तो घेतला। आणि बाहेर खूप जास्त ऊन आहे त्यामुळे पटकन जे आम्हाला घरी पण जायचं होतं, म्हणून बाकी कुठलंच कामं काही केले नाहीत आणि पटकन घरी आले। आणि येताना ज्या मुलांनी दोघांनी पण फ्रुटी घेतलं होतं त्यांनी मस्त थंडगार घरी येऊन फ्रुटी एन्जॉय केल्या आणि मी मात्र मस्त माझं थंडगार पाणी पिले। आणि दुपारच्या वेळेला मुलं झोपली की तेव्हासुद्धा आपल्याला काही ना काही एक्स्ट्रा कामं करून घ्यायची असतात। आता या वेळेला मी असेच काही कामं करते की ज्यामध्ये जर विराने मला लोडलोड करू लागली तर त्याला त्याचा त्रास होईल। कारण की मी जर कवर वगैरे बुक्सला त्याच्यासमोर लावल्या असतात तर त्याने स्टॅपलर मागितलं असतं, कैची मागितली असते आणि मला काही त्या लावू दिल्या नसत्या। म्हणून मग त्याला मी मस्त शांततेत झोपून वगैरे ठेवलं आणि मग कवर लावायला घेतल्या। जवळपास सगळेच टेक्स्टबुक जे आहे त्याच्या स्वराच्या कवर लावून झालेल्या होत्या आणि खरंच खूप छान असतं ना, म्हणजे बुक्स वगैरे बघितले आणि मला माझ्याच शाळेच्या वगैरे दिवस आठवले। मी पण अशाच कवर वगैरे लावून घ्यायची, खूप जास्त घाई व्हायची बुक्स कधी मिळतात आणि ते नवीन नवीन बुक्स बघण्याची। तर सर्व टेक्स्टबुक लावून झाले होते आणि रोल मात्र संपला होता कवरचा, म्हणून मग म्हटलं चला जे नोटबुक्स वगैरे राहिले तर त्याच्यासाठी दुसरा रोल आणावा लागेल मला आणि मग मी दुसऱ्या दिवशी जे आहे ते लावून घेणार त्याला। संध्याकाळच्या वेळेला आमच्या विराला थोडं फार का होईना पण बाहेर फिरायचं असते आणि त्याला तिथे फिरवलं की कसं आहे मग तो घरी येऊन थोडा संध्याकाळच्या वेळेला छान राहतो। नंतर मग त्याला एक स्टोरी बुकमधून एक स्टोरी वगैरे वाचून दाखवली मी, त्याला छान वाटलं, मस्त ऐकत होता तो। आणि दूधवाईल दादा आले आणि संध्याकाळचे स्वयंपाकाला लागले। असं काहीसा होता माझा आजचा छोटासा दिवस। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये